मित्रांनो नमस्कार. माय विजन द हिडन फॅक्ट 2023 या यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं मी स्वागत करतो. आपण ज्या गावात आहोत आता ते नागपूर जिल्ह्यातील गाव आहे, कुई तालुक्यातील किन्ही गाव. तर हे मुख्यत्वे करून शेतीप्रधान गाव आहे. सगळे शेतकरी ते शेती करतात. ठीक आहे. आता मुख्य करून या गावामध्ये सगळेचे सगळे शेतकरी हे रासायनिक खत वापरतात. एक शेतकरी समजा जरी त्याचं 10 एकर असेल, 10 एकर शेती असेल, तर तो जवळपास 1 ट्रॅक्टर खत वापरतो, रासायनिक खत. मग त्यात DAP आला, सुपर फॉस्फेट आला, युरिया आला, 20-20-0 आला, अशा अनेक प्रकारचे खत वापरले जातात. तर आज आपण रासायनिक खतावर का बोलतोय, तर रासायनिक खत हे जमिनीची मगदुलता खराब तर करतच आहे. जमिनीचा पोत घसरतोय दिवसेंदिवस आणि त्याच्यामुळे जमिनीचा पोत म्हणजे pH म्हणता येईल, जो 7 pH पाहिजे पाण्याचा जो असतो. तर जमिनीचा सुद्धा एक पोत असतो, एक मगदूल असतो. त्याच्यावर सगळं काय आधारित असतं की पीक किती येईल, इल्ड किती येईल, उत्पादकता किती येईल. पण शेतकरी असे म्हणजे जसं म्हणतात ना, वाघाच्या जिभेला एक वेळा रक्त लागलं की तो रक्तच खाणार एखाद्या. तर त्या प्रकारचं यांना शेती करताना रासायनिक खताची एवढी चटक लागली की रासायनिक खताशिवाय यांचं काही होत नाही, भागत नाही. आता मी एका शेतकऱ्याला विचारलं, त्या शेतकऱ्याने मला सांगितलं की मी त्याला विचारलं किती तू बाबा वापरतोस खत. तर त्याने सांगितलं 7 एकरासाठी मी DAP वापरतो, 20-20-0 वापरतो, युरिया वापरतो, फॉस्फेट दाणेदार वापरतो, फॉस्फेट पावडर वापरतो. हे जवळपास सगळं होतं 35 बॅग, 35 ते 40 बॅग. आणि यांची किंमत आहे 35 ते 40 बॅगची 50,000च्या जवळपास. ठीक आहे. तर हे 50,000चं खत वापरतो हा. आणि मग मी त्याला विचारलं की शेणखत किती वापरतो. तर त्याने सांगितलं शेणखत हे मी जवळपास नाहीच्या बरोबर वापरतो. म्हणजे 1 ते 2 ट्रॉली शेणखत वापरतो. ठीक आहे. आणि ते 1 ट्रॉली शेणखत कधी निघतं, तर हे शेणखत 2 वर्षातून 1 ट्रॉली निघतं. म्हणजे यांच्याकडे कुठल्याही गायी नाहीत, म्हशी नाहीत, गुरं नाहीत, ढोरं नाहीत, बैल जोडी नाही, काय नाही. तर यांच्याकडे शेण येणार कुठून, हा मोठा प्रश्न आहे. म्हणून हा 1 ट्रॉली शेणखत हा 2 वर्षानंतर येतो. ठीक आहे. यांच्याकडे दुधात जर लहान मुलं असतील, वृद्ध लोक असतील, पूर्वीच्या काळी त्यांच्यासाठी दूध असायचं, गायी असायच्या, देशी गायी असायच्या. नाही जर्सी HF गायी नसतील तर देशी तर असायच्यात, पण त्या पण गायी नाहीत आज. आणि या गायी सांभाळायचा त्यांना कंटाळा येतो, शेणखत नाही. पण यांना उत्पन्न भरघोस पाहिजे, अतिशय उत्पन्न पाहिजे. उत्पन्न का पाहिजे, आता याचं गणित की समजा उत्पन्न जास्त असेल, उत्पन्न भरपूर निघालं, तर जसे शहरामधल्या लोकांचे जीवनमान उंचावलेत, शहरामधले लोक ज्या प्रकारचं जीवनमान जगतात, एका कुटुंबात जर 4 लोक असतील तर नवरा बायकोकडे मोबाईल असतो, मग मुलाकडे आणि मुलीकडे पण मोबाईल असतो. तर यांचं पण ते कॉपी करतात, अनुकरण करतात. त्यांच्यासारखेच यांचं पण जीवनमान. मग घरात सोफा सेट पाहिजे, फ्लॅट TV पाहिजे, दिवाण पाहिजे, कूलर पाहिजे. कूलर विदर्भात गरजच आहे म्हणा.
कूलर आणि फॅनची काय मोठी गोष्ट नाही, पण ह्या सगळ्या सुविधा पाहिजेत. मग हे सगळं येणार कशातून? आपण समजा रासायनिक खत न वापरता शेती केली तर त्या शेतीतून हे उत्पन्न मिळेल का? तर उत्तर आहे नाही, साफ नाही, अजिबात होऊ शकत नाही. कारण जमिनीचा पोतच बदलला आहे. जमिनीत तेवढी ताकद नाही की ज्याच्यामुळे एवढं उत्पन्न मिळू शकेल. म्हणून रासायनिक खताचा हव्यास, भरमसाठ मारा, आणि लोक अतोनात कर्ज काढून रासायनिक खत घेतात आणि तो जमिनीत मारतात आणि त्याच्यावर पीक काढतात. त्याच्यामुळे असं झालं आहे की या रासायनिक खतामुळे जमिनीत जो मुरणारं रासायनिक खत आहे ते खोलवर जातं, झिरपत खोलवर जातं. आणि जिथे जमिनीत पाण्याचे साठे आहेत, शुद्ध पाण्याचे साठे आहेत, त्यांना पोल्यूट करतं, म्हणजे अशुद्ध करतं. म्हणजे आज जर तिथला pH हा 7 असेल तर पुन्हा तो क्षार होतो, म्हणजे 4, 5, 3 असा ॲसिडिक होत जातो, जो की तुमच्या शरीरासाठी हानिकारक आहे. शरीरासाठी हानिकारक असा की तुमच्या किडनीवर लोड येतो, अनेक प्रॉब्लेम उद्भवतात, शारीरिक प्रॉब्लेम्स, आरोग्यविषयक. त्यानंतर शरीरावर जर प्रॉब्लेम येतात आरोग्यविषयी, तर याच्यावर का होत नसणार? म्हणजे आपल्या पिकाच्या उत्पादकतेवर. म्हणजे असं की तुम्हाला पीक मिळालं पाहिजे एक X आणि तुम्हाला मिळतं भलतंच YZ. ठीक आहे, म्हणजे ते काय मिसमॅच आहे. कशामुळे? तर या खतामुळे. आज या गावामध्ये जेवढ्या बोर आहेत तेवढ्या खाऱ्या झाल्यात. मी जेव्हा लहान असताना विहीर होत्या, 4 विहिरी होत्या गावामध्ये, ज्याच्यावरनं महिला प्यायचं पाणी भरायच्या. त्या सगळ्या विहिरी खाऱ्या झाल्यात. काही विहिरी बुजवल्या गेल्यात कारण खाऱ्या झाल्यात म्हणून. पण शेतकऱ्यांचे डोळे उघडत नाही. काही दिवसांनी मला वाटतं या शेतकऱ्यांना एवढंसुद्धा कळत नाही की आपण काय करतोय आणि काय चाललं आहे. आपण जे करतोय, एवढा भरमसाठ मारा करतोय, तर ही जमीन आणि हे गाव पुढच्या पिढीला राहण्यायोग्य असेल काय? तर मला तरी वाटत नाही हे असेल म्हणून. कारण कदाचित हे वाळवंट होईल, एवढी क्षारपट जमीन होईल, एवढा खताच्या माऱ्याने की तुम्ही विचारू शकत. आणि त्यामुळे काय होईल की पुढच्या पिढीला प्रत्येक घरात RO प्लॅन्ट दिसेल, प्रत्येक घरात एक ॲक्वा प्युरिफायर दिसेल, ज्यामुळे तुम्ही पाणी शुद्ध कराल आणि ते पाणी प्याल. कारण त्याशिवाय पर्याय नसणार. आज अशी वेळ आली आहे की बऱ्याच शेतकऱ्यांना किडनीचे त्रास उद्भवायला लागले, हार्ट डिसीज व्हायला लागले. रासायनिक खताचा मारा, आणि त्या रासायनिक खतामुळे समजा आपण रासायनिक खत एखाद्या झाडाला देतो आणि झाड किंवा माणूस, समजा माणसाला टॉनिक दिलं, एक झिंकोवेटची गोळी दिली, आणि त्याला जेवढी गरज आहे तेवढंच शरीर घेतं, बाकीचं ते मूत्रावाटे तुमचं फेकून दिलं जातं. तसंच याचं पण आहे जमिनीचं. जमिनीला जेवढं पाहिजे, जमिनीला जेवढ्या खताची गरज आहे, तुम्ही झिंक टाका, कोबाल्ट टाका, आणखी काय युरिया टाका, अमोनिया टाका, फॉस्फरस टाका, ते जेवढं पाहिजे तेवढं घेईल आणि बाकीचं टाकून देईल. बाकीचं टाकून देईल म्हणजे कुठे जाईल? तर जमिनीच्या पोटात जाईल. जमिनीच्या पोटात जाऊन कुठे जाईल? तर जिथे शुद्ध पाण्याचे हे स्रोत आहेत त्या स्रोतामध्ये जाऊन मिसळेल आणि त्याला खारं करेल. आणि जेव्हा त्याला खारं होईल आणि मग एखादा बोर करेल किंवा विहिरीत त्याचा झरा असेल तर त्या विहिरीच्या पाण्याला खारं करेल आणि
बोरला पण पाणी खारं येईल. त्यामुळे तुमच्या शरीरावर पुन्हा तसं म्हणजे हे चक्र दुष्टचक्रात फसलेले आहेत शेतकरी. तर यांना समजावण्यासाठी आता गरज आहे ती शुद्ध सेंद्रिय शेतीची. पण शुद्ध सेंद्रिय शेतीतून एवढं उत्पन्न मिळणार नाही तर यांच्या गरजा भागणार नाही. यांचं जे लाईफस्टाईल यांनी अवलंबलं आहे, यांचं जे जीवनशैली आहे ती काही पूर्ण होणार नाही. आणि त्यामुळे हा हव्यास त्यांना सोडवत नाही. हे झालं याचं दुष्टचक्र या भरमसाठ खताच्या माऱ्यामुळे. धन्यवाद मित्रांनो, तुम्ही वेळ दिला, हा व्हिडिओ बघितला. आणि दुसरं म्हणजे तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा आणि असंच मला प्रोत्साहित करत जा, जेणेकरून वेळोवेळी मी तुम्हाला नवीन विषयावर आणखी असे आपण व्हिडिओ आणत जाऊ. धन्यवाद.